चला, आजच्या जेवणात बनवलं आहे मस्त आपण पुरणपोळी केलेली आहे, तांदळाची खीर बनवलेली आहे, कटाची आमटी बनवलेली आहे. चला, आता आपण पुरण करण्यासाठी बघा, मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे 1 मोठी वाटी आणि ती स्वच्छ धुवून आपल्याला मस्त कुकरमध्ये शिजवून घ्यायची आणि मस्त मऊ आणि लुसलुसीत आपल्याला पुरणपोळी करायची. मस्त थोड्या वेगळ्या पद्धतीने करूया आपण. कणिक कसं आपल्याला भिजवायचं आणि मग कशी आपली मऊसूत आणि लुसलुसीत पोळी तयार होईल पुरणपोळी. आणि सुरुवातीला बघा कुकर घेतलेले, त्याच्यामध्ये आपल्याला डाळ धुवून घ्यायची आहे आणि नंतर शिजत टाकायची आपल्याला कुकरमध्येच. छान शिजवून घ्यायची डाळ आपल्याला. आणि एकदम मस्त आपल्याला पुरणपोळी तयार करायची आहे. आता डाळ आपली धुवून झालेली, पाणी टाकायचं आहे. 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आपल्याला आणि तेल टाकायचं आहे. आता कुकरला छान शिजवून घ्यायची आपल्याला. 4-5 शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या मस्त, म्हणजे गाळ होईल आपली डाळ. इकडे बघा, आता मला भात पण टाकायचा आपल्याला आणि मस्त आपल्याला तांदळाची खीर तयार करायची आहे ना, त्यासाठी तांदूळ आपल्याला आमटी सार पण करायचा आहे, मस्त आमटी रस्सा. पुरणपोळीवर आपण कटाची आमटी पण म्हणू शकतो, सगळेच करतात. पुरणपोळी, खीर, कटाची आमटी, भात, असा आपला जेवणाचा बेत आहे आज मस्त. तर बघा, आता आपण तांदूळ पण शिजत टाकायचं आपल्याला मस्त आणि त्यातला काढून मग आपल्याला मस्त खीर तयार करायची तांदळाची. इकडे बघा, आता मी 1 मोठं बाऊल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि पाण्यामध्ये थोडी हळद टाकून ते मिक्स करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मस्त. आणि पिठामध्ये पण आपल्याला तेल टाकायचं आहे. पीठ चांगलं घट्टसर मळून घ्यायचं आहे मस्त. आता पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जी कणिक आपण मळलेली होती ती त्याच्यात ठेवायची आपल्याला 15-20 मिनटं मस्त. तोपर्यंत आपण दुसरी स्वयंपाकाची तयारी करायची आपल्याला. म्हणजे ती पीठ आहे ना, एकदम मस्त मऊसूत होतं आणि पोळी तर एकदम मस्त तयार होते पुरणाची. आता ड्रायफ्रूट्स घेतलेले मी, आपल्याला तांदळाची खीर बनवायची इथं. काजू बदाम ते कापून घेतलेले याचे उभे आणि थोडा खोबऱ्याचा किस पण तो पण टाकायचा आपल्याला. तुम्ही मनुके पण टाकू शकता, पिस्ता पण टाकू शकता, पण मी काजू बदाम आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. विलायची पावडर पण आपल्याला त्याच्यात टाकायची आहे. आता खोबरं किसून घ्यायचं आपल्या छोट्या याच्याने, किसणीने. आल्याची किसणी आहे ना, त्या किसणीने आपल्याला खोबरं किसून घ्यायचं आहे आणि मस्त तयार करायची आपल्याला तांदळाची खीर. एकदम मस्त लागते. आपण शेवयाची खीर तर नेहमीच करतो, तांदळाची तर अजूनच चविष्ट लागते, एकदम मस्त खायला, गोड. आता खोबरं पण आपलं किसून झालेलं आहे बघा. आता एका ताटात काढून घेणार मी आणि आता आपल्याला बनवायची खीर. आता बघा, तांदूळ पण आपलं शिजून झालेला आहे, तो थोडा काढून घेतलेला आहे मी 1-1.5 पळी आणि त्याच्यात दूध टाकून मिक्स करून घ्यायचं आपल्याला. छान शिजल्या गेलेला आहे बघा, म्हणजे खीर जशी करतो तशा पद्धतीने आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे आणि दूध टाकून छान त्याला मिक्स करायचं आपल्याला. आता कढई ठेवलेली आहे, तूप टाकलेलं आहे आपण, 1-1.5 चमचा तूप टाकलेलं आहे आणि सुरुवातीला ड्रायफ्रूट्स ते तळून घ्यायचे थोडेसे त्याच्यामध्येच आणि त्याच्यामध्येच मग आपल्याला खीर बनवायची आहे.
आता बघा तांदळाचं टाकून घ्यायचे, दूध आणि तांदूळ आपल्याला त्याच्यामध्ये भात शिजवलेला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त. आणि त्याच्यानंतर दूध टाकायचं आपल्याला त्याच्यामध्ये, विलायची पावडर, खोबऱ्याचा किस आणि दूध. आणि छान उकळी येऊ द्यायची खिरीला चांगली मस्त. आता इकडे बघा डाळ पण आपली शिजून झालेली मस्त. आता आपल्याला ती पुरणाची जी चाळण असते ना त्यातून मस्त पुरण आपल्याला काढायचं आहे. पुरण यंत्रातून पण काढता येते, पण सहसा हेच वापरता जास्त चाळण. वाटी घ्यायची आहे, एका मोठ्या भांड्यामध्ये ती चाळण ठेवायची आणि मस्त ते वाटीच्या साहाय्याने मस्त पुरण तयार करायचं आपल्याला. आणि मस्त पुरण तयार झालेले बघा. आता आपल्याला अजून त्याच्यामध्ये गूळ टाकून पुरण तयार करायचे आहे. आता ही डाळ आपण याच्यातून काढून घेतलेली आहे, पुरणाच्या चाळणीमधूनच काढलेली आपण. आणि आता एक वाटी गूळ घ्यायचा आपल्याला, कढई ठेवलेली त्याच्यामध्ये आपण डाळ टाकून घ्यायची आणि नंतर गूळ टाकायचं त्याच्यामध्ये आणि मिक्स करून मस्त पुरण तयार करायचं आपल्याला. आता गूळ घेतलेला एक वाटी आणि तो टाकलेला आहे त्याच्यामध्ये, मिक्स करून घ्यायचं आहे गूळ आणि डाळ आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे पुरण. म्हणजे पोळी मस्त तयार होते. पुरण चांगलं शिजलं पाहिजे आणि कणिक पण मस्त अशी मऊसूत पाहिजे. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जायफळ, थोडंसं वेलची पूड टाकायची आपल्याला, जायफळ, वेलची पूड आणि थोडंसं आपण आलं असतं ना ते वाळलेलं, ते टाकलेलं आहे थोडंसं. म्हणजे पोटपीठ चांगलं राहतं आपलं, खराब नाही होत पुरण. काही पुरण खाल्ल्यानंतर पोट खराब होतात. तर ही टाकायचं जायफळ, सुंठ पावडर आणि विलायची पावडर हे टाकलेले आपण. आणि बघा आता मस्त आपल्या 10-15 मिनटं झालेले. कणिक पण मस्त भिजलेली पाण्यामध्ये, कारण सुरुवातीला असं थोडंसं टणकच मळून घ्यायचं आणि ते पाण्यात ठेवायचं, म्हणजे पीठ एकदम मऊसूत तयार होतं आपलं. आणि मस्त झालेलं बघा पीठ. इकडे पुरण पण आपलं तयार झालेलं आहे. एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला, गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे ते. थोडं हाताने मळून घ्यायचं आहे ते. आपली खीर पण तयार झालेली आहे तांदळाची. आणि इकडे आता आपण पुरणाचं पण आपलं सगळं कणिक पुरण तयार झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी करूया. एक उंडा घेतलेला आहे मस्त त्याचंवालं, हाताने असं याच्यासारखं करून मग त्याच्यामध्ये पुरण भरायचं आपल्याला.
आता पुरणाची पोळी लाटून झालेली आहे. तवा पण आपण ठेवलेला आहे गॅसवर आणि मस्त तूप लावायचे दोन्ही बाजूने आणि मस्त पुरणपोळी तयार करायची आपल्याला. तळून घ्यायची मस्त. आता पुरणपोळी पण आपली झालेली आहे. आता आपल्याला कटाची आमटी करायची आहे. तर मी एका वाटीमध्ये कढई ठेवलेली गॅसवर आणि सुरुवातीला मसाला तयार करून घ्यायचा आहे बघा आपल्याला. सुके मसाले सगळे टाकून घेतलेले आहे मी. धने जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट हे सगळं टाकून आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून मग आपल्याला तो मसाला याच्यात टाकायचा आहे कटाच्या आमटीमध्ये. आणि मस्त चविष्ट अशी कटाची आमटी आपल्याला तयार करायची, खावीशी वाटणारी एकदम भाताबरोबर, पुरणपोळीबरोबर. आणि बघा कढईमध्ये तेल टाकून मी जिरं, राई टाकलेली, कढीपत्ता टाकलेला आणि तो मसाला पण वाटीत तयार केलेला होता पाणी टाकून तो टाकलेला. आणि डाळ आपली असते ना पुरणाची डाळ, ती टाकलेली पूर्ण. आणि मस्त कटाची आमटी आपली तयार होणार आहे. आता पाणी टाकायचं आहे मस्त. आपण एकदम साध्या पद्धतीने ही कटाची आमटी केलेली आहे. नाही तर कोणी खोबरं, कांदा हे सगळं लावून करतं. पण ही कटाची आमटी तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. एकदम झटपट होणारी कटाची आमटी, एकदम मस्त. 5 मिनटात तयार झाली. छान उकळी येऊ द्यायची, कोथिंबीर टाकायची आणि मस्त तयार आहे आजच्या जेवणाचा बघा. कटाची आमटी, तांदळाची खीर, पुरणपोळी आणि भात मस्त. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया, नवीन रेसिपीमध्ये. बघत राहा व्हिडिओ, बघत राहा अशीच रेसिपी माझ्या नवीन नवीन.